अर्जुन खोतकर आपल्या सोबत आहेत. खोतकर साहेब, अधिवेशन नुकतंच पार पडलेलं आहे. तुम्ही गुन्हेगारी असेल, भ्रष्टाचार असेल किंवा मोकाट कुत्र्यांचा प्रश्न असेल, अतिशय आक्रमक पद्धतीने बोललात. का तुम्हाला असं वाटलं की आता हे प्रश्न मांडणं गरजेचं आहे? का लोकांच्या प्रश्नासाठी आम्हाला लोकांनी निवडून दिलेले आहे. मग लोकांचे प्रश्न त्या फ्लोअरला मांडायचे नाही, मग कुठं मांडायचे आम्ही? मग त्यासाठी कधी कधी आक्रमक बी व्हावं लागतं, कधी कधी बोलावं लागतं. त्यामुळं लोकभावनेमुळं मला ते बोलावं लागलं. लोकभावनेमुळे मी तिथं बोललो आणि आक्रमक वगैरे माझा स्वभावच येतो. पण पहिल्यांदा तुम्ही एवढं अधिवेशनात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. आक्रमक पद्धतीने प्रश्न मांडले, काय भावना आहेत आता? बघा, मी कायमच प्रश्न मानतो. तुम्हाला कदाचित पहिल्यांदा दिसला असेल, पण माझे याच्या अगोदरचा रेकॉर्ड काढून बघा. माझी सातत्याने मी लोकप्रश्नावरती, सामाजिक प्रश्नावरती कायम बोलत असतो. बरं, विनोद तावडे यांनी एकनाथ खडसे यांची भेट घेतलेली आहे. राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा आता सुरू झाल्या आहेत. काय वाटतं तुम्हाला भेटी? नाही, मला त्या भेटीबद्दल काही माहिती नाही. एकनाथ खडसेंनी गौप्यस्फोट केला की अमित शहांनी मला भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली, मात्र मी आता पवार साहेबांसोबत राहणार आहे. नाही, त्यांच्या पक्षाबद्दल आणि त्यांच्याबद्दल काय हालचाल चालू आहे आम्हाला काही माहिती नाही. आम्हाला काही घेणं देणं बद्दल. अयोध्येमधल्या राम मंदिरातल्या दानपेटी चोरी प्रकरणावरून ठाकरेंची शिवसेना राम रक्षा आंदोलन करत आहे. दुसरीकडे काँग्रेसचं सुद्धा आता रघुपती राघव राजाराम आंदोलन सुरू झाले आहे. काय म्हणाल तुम्ही? दोन्ही पक्ष आता विरोधात आक्रमक झाले. नाही, दोन्ही पक्षाला राम आठवला आहे याचा आनंद आहे आम्हाला. ओबीटीला सापडला आणि काँग्रेसलाही राम आठवतो, ही आनंदाची गोष्ट आहे. मला असं वाटतं नक्कीच आता रामराज्य येईल. पण संजय राऊत असं म्हणतात की देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा आता राम रक्षा आंदोलनामध्ये सहभागी व्हावं. माझं त्यांना निमंत्रण आहे. संजय राऊतांनी निमंत्रण दिलंय. हो, मग रामाच्या बाबतीत जो रामाचा आहे तो होईल त्यात सहभागी. जे रामाचा नाही तो होणार नाही. त्यात काय आव्हान केलं, पण ठीक आहे, त्यांच्या व्यस्तता वगैरे सर्व पण होईल, काय व्हायचं. बरं, देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये गेल्यानंतर बावनकुळेच मुख्यमंत्री होतील असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला. स्वतः फडणवीसच त्यांची शिफारस करतील, कारण गिरीश महाजनांचा रेकॉर्ड खराब आहे असं संजय राऊतांनी म्हटलंय. इतकंच नाही तर एकनाथ शिंदे पुन्हा सीएम होणार नाही असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. जनमानसाच्या मनामध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत, परंतु आता मुख्यमंत्री कोण व्हावं, काय व्हावं, एवढा मोठा माणूस अजून मी नाही. मी त्यावर बोलू भाष्य करू शकतो. पण संजय राऊत सातत्यानं वेगवेगळे दावे करतायत. संजय राऊताच्या प्रत्येक वाक्यावर आम्ही काय बोलायचं? शेतकऱ्यांच्या संदर्भात एक प्रश्न आहे. अनेक ठिकाणी बियाणं उगवलं नसल्याच्या तक्रारी शेतकरी वर्गातून प्राप्त झालेल्या आहेत. नाही, हे खरं गुन्हेगार आहेत, हे समाजाचे गुन्हेगार आहेत आणि असे ठेसले पाहिजेत हे लोक जे बोगसगिरी करतात ना, जे भेसळ करतात, जे अशा पद्धतीनं थैल्या भरायचा प्रयत्न करतात. अशा लोकांना तर काल आम्ही मृत्यूदंडाची शिक्षाच मागितलेली. म्हणजे बोगस बियाणे कंपन्यांवरती आता कारवाई करावी अशी मागणी शेतकरी वर्गात. धडक कारवाई. आणि तुम्ही या संदर्भात काय भूमिका घेणार आहात? हो, आम्ही सभागृहात भूमिकाच घेतली. मी ते तुम्ही बघितलं असेल कदाचित. मी सभागृहात भूमिका घेतली की अशा लोकांना बिलकुल कठोर ते कठोर शासन केलं पाहिजे. एकूण आपण पाहतोय की हे होते शिवसेना आमदार अर्जुन खोतकर. बोगस बियाणं शेतकऱ्यांच्या माथी देणाऱ्या कंपन्यांवर कारवाई झाली पाहिजे असं सुद्धा मत जे आहे ते शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केलं. रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.